मित्र हो नमस्कार. राजकारणी कल्लाकार होय. कल्लाच घडतोय ना सध्या. राजकारणातही कल्ला घडतोय आणि कलाकारांच्या मनोरंजन विश्वातूनही राजकारण्यांच्या नावानी कल्ला घडतोय. खरं तर चित्रपट, मालिका, पुस्तक या सगळ्या गोष्टी आपल्या भावनांच्या अभिव्यक्तीचं साधन असतात. यातून देशातल्या सर्व स्थितींचं म्हणजे समाजाचं, राजकारणाचं, भूगोलाचं प्रतिबिंब उमटत असतं. तसं अपेक्षित देखील आहे. म्हणजे एखादा चित्रपट येतो, तो राजकारणावर सुद्धा असतो, राजकारणावर सुद्धा असतो, पक्षावर सुद्धा असतो. अशा स्वरूपाचं प्रतिबिंबित होणं गैर काहीच नाही आहे. म्हणजे अगदी दादा कोंडके सुद्धा त्यांच्या चित्रपटातून अशा स्वरूपाच्या गोष्टी दाखवत होते. गावसेना या नावानं असलेली त्यांची संघटना, चित्रपटातील संघटना ही शिवसेनेशी रिलेटेड होती. एखाद्या चित्रपटात दादा कोंडके नालीतून बाहेर पडतात. नालीतून म्हणण्यापेक्षा मोरीतून बाहेर पडतात. मोरीतून का हे तुम्हाला सांगतो. आणि निघताना त्यांच्या हातामध्ये एक कंदील असतो आणि एक चोळी असते. आणि ते बाहेर पडता पडता म्हणतात, चायला या मोऱ्यातून काही पण बाहेर पडतं. आता मोऱ्या हा शब्द कोणासाठी होता आणि कंदील हे चिन्ह कोणासाठी होतं हे सांगायची गरज नाही आहे. अशा स्वरूपाची अभिव्यक्ती कितीतरी वेळेला वेगवेगळ्या चित्रपटातून झालेली आहे. ही सर्वसंमत होती. पण आजकाल अशी अभिव्यक्ती करताना जेव्हा जेव्हा मंडळी बोलू लागतात तेव्हा ते हेतुपूर्वक आहे असं लक्षात येऊ लागतं. ना कधी दादा कोंडकेंना त्रास झाला, ना कधी कोणत्या कलाकाराला त्या काळात त्रास झाला. पण आता मात्र होतोय असं दाखवलं जात आहे. किरण मानेंचं प्रकरण बरोबर त्यावरच आपण बोलतोय. या किरण मानेंना त्यांच्या मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकलं. मुळात या सगळ्या मालिका, स्टार प्रवाह काय, झी मराठी काय, अजून कोणती वाहिनी काय, या सगळ्या मालिका या तद्दन टाइमपासचं साधन बनलेल्या आहेत. पूर्वी मालिकांच्या मधून एक सुरेख संदेश असायचा. खूप छान कथानकं असायची. 13-14 भागांची 13-14 आठवडे चालणारी मालिका असायची. रामायण, महाभारत यासारख्या पौराणिक मालिका दीर्घकाळ चालल्या तर बाकी छोट्या छोट्या. पुढे दूरदर्शनमध्ये शांती, जुनून यासारख्या किंवा दामिनी यासारख्या मालिका दीर्घकाळ चालणाऱ्या आल्या, वर्ष चालणाऱ्या आल्या. पण आजकाल टीव्हीच्या पडद्यावरती मनोरंजन विश्व इतकं लांबलं की वर्षानुवर्ष त्या कथांचा रतीब घालणाऱ्या मालिका आल्या. आता त्या आल्यावर त्यात माणसं देखील खूप लागणार. त्यामुळं अनेक कलाकारांना काम देखील मिळालं. किरण माने कदाचित त्यापैकीच एक असावेत, जे कुठल्या तरी मालिकांच्या मधून त्यांचा चेहरा बघितलेला आहे. त्यामुळं ते कळतं की ते काहीतरी काम करतात. आता या किरण मानेंना स्टार प्रवाह नावाच्या वाहिनीनं कामावरून काढून टाकलं, त्या मालिकेतून काढून टाकलं. असं कितीतरी वेळेला घडलेलं आहे. आता या सगळ्या घटना गॉसिपच्या स्वरूपामध्ये चर्चेला येतात. म्हणजे अगदी छत्रपती संभाजी महाराज मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचा रोल करणाऱ्या अभिनेत्रीला वेगवेगळ्या चित्रपटात काम मिळालं नाही आणि जे काम मिळालं त्यातूनही पैसे दिले नाहीत असा आरोप त्या अभिनेत्रीनं केला. त्यावर कुणी काय बोललं नाही. याची चर्चा फक्त घडली, पण त्याच्यावर असा आरोप नाही झाला कुणाचा. आता त्या बिचारीवर काम केल्याचा, कामाचे पैसे न दिल्याचा आरोप करणारी मंडळी आणि ज्यांच्यावर आरोप होत होती मंडळी, ती बऱ्याच मोठ्या लोकांशी संबंधित होते. त्यामुळं त्यांना कोणी काही म्हटलं नाही. म्हणजे अगदी आज किरण मानेच्या प्रकरणावर जे खासदार अमोल कोल्हे खूप मोठमोठे दावे करतायत किंवा विक्रम गोखलेच्या प्रकरणावर दावे करणाऱ्या अमोल कोल्हेंनी त्या विषयात बोलण्याची गरज होती. कारण ती त्यावेळेला त्यांची सहकलाकार होती. अभिनयातल्या पत्नीचा रोल त्या कलाकारानं केलेला होता. त्यावर कोणी काय बोललं नाही. स्टार प्रवाहानं का काढलंय माहीत नाही. स्टार प्रवाहानं आपली काही भूमिका जाहीर केलेली नाही आहे की तुम्ही राजकीय टिप्पणी केल्यामुळंच तुम्हाला काढलं वगैरे आहे. राजकीय टिप्पण्यांचाच विषय असेल तर जरा मला तुम्हाला काही दाखवावी लागतील गोष्टी. म्हणजे पोस्ट काय केल्या, त्या भाजपच्या विरोधात का, त्या मोदीच्या विरोधात का, हा भाग वेगळा. देशाच्या पंतप्रधानांविषयी लोकांशी चॅट करताना किरण माने
कोणत्या स्वरूपाची भाषा वापरतात तुम्ही बघा. मला तो शब्द उच्चारायचा नाहीये, तुम्हीच ती भाषा बघा काय दिसते तुम्हाला ती. आता ह्या अशा स्वरूपाच्या देशाच्या पंतप्रधानाविषयीचे शब्द हे वापरत असतील तर यांना काम द्यावं की न द्यावं हा मुद्दाच नाहीये. त्यांनी काम करत राहावं. ते बघतो कोणत्या मालिका, रिकाम्या लोकांचा उद्योग आहे तशा मालिका बघणं. म्हणजे त्यांनी काम करावं, जगावं, काय करायचं ते करावं. बरं, या काढल्यानंतर हे किरण माने महाशय स्वतः ज्या पद्धतीनं व्यक्त झाले ते बघितल्यावर तर जरा आश्चर्य वाटतं. आणि त्यानंतर समाज माध्यमात जे काही सुरू झालंय ना ते जरा नीट तपशीलवार बघा. पोस्ट एकच आहे, मजकूर एकच आहे, पण वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे फॅन्स क्लब मात्र यावर भाष्य करतायत. अर्थात हे फॅन क्लबचे पेज हे कुठल्या तरी एका समाज माध्यम चालवणाऱ्या कंपनीकडून तयार केलेले असतात आणि एक अजेंडा पद्धतशीरपणे फिट करण्यासाठीची ही व्यवस्था असते. मजकूर तोच, शब्द न शब्द तोच, आणि कॉपी करून ज्या ज्या पेजवर फिरवलं जात आहे ना त्या पेजची नावंही तुम्ही नीट बघा आणि तुम्हाला त्यावर कोण कोण बोलतंय ते पण लक्षात येईल. आता या सगळ्या प्रकारामध्ये राजकारणी देखील आले, न आले तरच नवल. म्हणजे काँग्रेसची मंडळी आली, काही काँग्रेसची फार थोडी आली, पण राष्ट्रवादीची मंडळी मात्र या प्रकारामध्ये जोरदार आली. आणि अगदी आव्हाडांनी तर याद राखा वगैरे असली सगळी शब्द वापरायला सुरुवात केली. आव्हाड शरद पवार साहेब त्या आव्हाडांना सांगावं एकदा, तुम्हाला मंत्री केलंय म्हणून. याद राखा, फाडून टाकीन, बंगल्यावर बोलवीन, मारून टाकीन, काय चाललंय काय? त्यांना कुणीतरी खरंच सांगा. पवार साहेब तुम्हीच सांगा बाबा, वाटल्यास आमच्या वतीनं सांगा की अरे तुम्ही मंत्री आहात, नसतं बोलायचं असतं. इच्छा असेल तरी त्या अनंत करमुसेला जसं गपचूप उचलून नेऊन बंगल्यावर मारलं तसं या लोकांना गपचूप उचलून बंगल्यावर मार, पण बोलू नको बाबा. असं बोलायचं नसतं जाहीरपणे. सांगा पवार साहेब एकदा त्या आव्हाडांना की आपण आता मंत्री झालेलो आहोत. हे आव्हाड नाही त्या पद्धतीनं बोलतायत. ही सगळी राष्ट्रवादीची मंडळी यावर भाष्य करताना दिसत आहेत वेगवेगळ्या स्वरूपाच्या. आता याला ब्राह्मणत्वाशी पण जोडल्या गेलो. मला कमाल वाटते कधी कधी. म्हणजे हे सगळं चित्रपट म्हणजे ब्राह्मणी आहे का ते पण बघा, तुम्हाला ते पण दिसेल. म्हणजे उठायचं आणि कुठलीही घटना झाली. आता स्टार प्रवाहाचे प्रमुख ब्राह्मण आहेत. स्टार प्रवाह ही कुठली कंपनी, त्याचा प्रमुख कोण असणार आहे, या बडगुंजांना विचारतो कोण त्याच्यामध्ये. पण तिथंही नाव घ्यायचंच, शिव्या घालायला एकही संधी सोडायची नाही. बरं, हे किरण माने महोदय देखील आपल्या प्रमोशनच्या व्हिडिओमध्ये अशा स्वरूपाची भाषा वापरतात. अशा स्वरूपाची ऐकायची, ऐका एकदा. अरे तुकोबराय एकदम बोल्ड आणि रिअलिस्टिक कवी होता. अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याची रांड प्रसवली. वैष्णव चांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभयता कोळयाती, हे सांगायची हिम्मत ठेवणारा माणूस होता. आता हे सगळं आमच्या कानावर पडतं तेव्हा या किरण मानेंच्या विषयी काय भावना असली पाहिजे त्यावेळेला कोणी काही नाही बोललं. याच्यावर कोणी काही बोललं नाही आणि बोलणार पण नाही. कारण बोलणारा बोल बाबा, तू बोलल्याने काय फरक पडतो. किरण मानेंच्या विषयात जी भूमिका ठेवली जाते ती अन्य विषयात सुद्धा ठेवली जाते का? किरण मानेंसोबत घडतोय तो सांस्कृतिक दहशतवाद होता आणि भाऊ कदम सोबत घडलं ते काय होतं? भाऊ कदमनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेला गणपती घरी बसवला म्हणून भाऊ कदमला माफी मागायला लावली होती. याला काय म्हणायचं? हा सांस्कृतिक दहशतवाद नव्हता. मी पुन्हा असं करणार नाही असं भाऊ कदमला बोलायला भाग पाडल्या गेलं, हा सांस्कृतिक दहशतवाद नव्हता. ते योगेश सोमन नावाचे एक कलाकार आहेत, हिंदुत्ववादी आहेत, आणि त्यांनी एखादं विधान गांधी परिवाराच्या बाबतीत केलं. म्हणजे गांधी परिवाराच्या बाबतीत, महात्मा गांधींच्या बाबतीत नाही, गांधी परिवाराच्या बाबतीत केलं. तेव्हा त्यांना अकॅडमी ऑफ थिएटर आर्टच्या संचालक पदावरून काढून टाकण्यासाठी काय काय आंदोलनं घडली होती. बघायची बातमी, एकदा ती बातमी पण बघून घ्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल. या बातमीत स्पष्टपणे दिसतंय की त्यांनी राजीनामा द्यावा असं म्हटलेलं आहे. काय दोष होता योगेश सोमनचा, त्यांना काढायला लावलं. अनुपम खेरला कशा वाईट पद्धतीनं ट्रोल केलं गेलं. विक्रम गोखले, ज्या कंगना राणावतची बाजू घेऊन ते विक्रम गोखले बोलले तेव्हा विक्रम गोखलेच्या वरती नको नको त्या स्वरूपात टीका केली गेली. हेच पुन्हा ज्यांना आठवण करून द्यावी लागते, तुम्ही म्हणते त्याची. जितेंद्र आव्हाड देखील बोलले होते. विक्रम गोखलेंच्या विषयात तेच झालं. कंगना राणावतनी तुम्हाला राजकीय विरोध केला म्हणून तिचं ऑफिस पाडायची हिंमत तुम्ही दाखवली. तिला अटक करायची प्रक्रिया पार पाडली. तिचं घर तोडून टाकलं आणि ती एवढंच म्हणाली शेवटी जाता जाता, तूने मेरा घर तोडा है, एक दिन तेरा गुरूर टूट तोड़ दूंगी.
मग कंगना वाईट, कंगना फटकळ, कंगना फालतू, कंगना नालायक. पण ती बोलली तेव्हा तिला बोलू देणं, तिची अभिव्यक्ती मांडू देणं काय गैर होतं? नाही, तिला बोलू दिलं नाही. अभिव्यक्ती करणाऱ्या अर्णवसोबत तुम्ही काय केलं? आत नेऊन टाकलं. इथे अभिव्यक्तीला काही मर्यादा आली नाही. इथे सांस्कृतिक दहशतवाद नाही आला. एक कलाकार, एक पत्रकार कलाकार जो आपली भूमिका मांडत होता, तिथे अभिव्यक्तीचा विषय नाही आला. भाऊ कदमपाशी अभिव्यक्तीचा विषय नाही आला. शरद पोंक्षेजवळ अभिव्यक्तीचा विषय येत नाही. म्हणजे जेव्हा ही मंडळी बोलतात तेव्हा त्यांना त्रास देणं हा सांस्कृतिक दहशतवाद असत नाही. पण एका माणसाचं काम कोणत्या कारणामुळे गेले माहीत नाही, पण त्या कारणाला देखील सांस्कृतिक दहशतवादावर थोपवून मोदी सोबत जोडत मग सरळ त्याला अजून आणून ब्राह्मणापर्यंत जोडायचं असे उद्योग करणे कृपया बंद करा. आमच्याकडे ती पुन्हा एकदा मी सांगतो, आम्ही वक्तृत्व स्पर्धा करताना महाविद्यालयीन जीवनामध्ये आमचे काही मित्र एक लॉजिक मांडायचे. आणि ते लॉजिक असं होतं की रामा इज इक्वल टू पक्या. रामाला उलट करा मारा होतं. माराला हिंदीत पिटो म्हणतात. पिटोचं उलट केलं की टोपी होतं. टोपीला इंग्रजीत कॅप म्हणतात. आणि कॅपचं उलट केलं की पक्या होतं. म्हणून रामान पक्या इक्वल आहेत. अशा स्वरूपाचा बादरायण संबंध जोडत तुम्ही कुठून कुठपर्यंत विषय आणता हे तरी लक्षात आहे का? आणि आम्हाला कळत नाही असं नाही. वेगवेगळ्या सोशल मीडियावरून एकाच स्वरूपाचा कंटेंट जेव्हा पोस्ट होऊ लागतो तेव्हा हे प्रायोजित आहे हे स्पष्टपणे लक्षात येऊ लागतं. आणि ते स्पष्टपणे लक्षात आलेलं तुमच्या समोर स्पष्टपणे मांडायला आलेलो आहे. किरण माने सोबत जे घडलं ते योग्य की अयोग्य हे स्टार प्रवाहाने भूमिका स्पष्ट केल्यावर कळेल. स्टार प्रवाह जर मोदीवर टीका केली म्हणून काढलं म्हणणार असेल तर स्टार प्रवाहाने याचा विचार करावा. करू दे मोदीवर टीका, काही फरक पडत नाही. मोदी काय वेगळे लागून गेलेत का? मोदींवर टीका केली म्हणून कभी हाती चले बाजार कुत्ते भोके हजार असं काम असतं आपल्याकडं. कावळ्याच्या शापाना ढोर मरत नाही म्हणतात. त्याच्यामुळे त्याची काही अडचण नाही आहे. मोदींवर टीका करू दे, पण स्टार प्रवाहानं काढलंय का हे स्टार प्रवाहाला कोणीतरी विचारायला हवं आणि मग त्यावरती भाष्य करायला हवं. एवढंच आमचं मत आहे. नमस्कार.